ज्याचा मालमत्तेवर हक्कच नाही तो व्यक्ती नोंदणीकृत विक्री खत करून सुद्धा त्या मालमत्तेचा हक्क दुसऱ्या व्यक्तीस देऊ शकत नाही, असे सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे फेब्रुवारी 2024 रोजीचे जजमेंट आहे. उदाहरणार्थ, जमीन ही रामच्या नावावर आहे. श्यामचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क नाही. तरीसुद्धा श्यामने गोविंदला ती जमीन रजिस्टर विक्री खताने दिली. परंतु गोविंदचा त्या मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क राहत नाही. जरी श्यामने त्याचे रजिस्टर विक्री खत केले असले तरीसुद्धा. कारण कारण अजूनसुद्धा खरी मालकी ही रामचीच आहे. त्यामुळे गोविंदला मालकी हक्क प्राप्त होणार नाही. मग यासाठी गोविंदने काय करायचे? एकतर गोविंदने यासाठी विक्री खत रद्द करण्यासाठी कोर्टात दावा करायचा किंवा प्रॉपर्टीचा ताबा मिळावा यासाठी कोर्टात दावा दाखल करायचा. ज्या व्यक्तीच्या नावावर घर किंवा जमीन नाही, म्हणजेच मालकी हक्क दाखवणारे कोणतेही पुरावे नाहीत, उदाहरणार्थ खरेदी दस्त, सातबारा उतारा, मालकी हक्काचे पत्रक, मालमत्ता पत्रक इत्यादी असे कोणतेही मालकी हक्क दाखवणारे पुरावे नसतील, तर ती व्यक्ती जरी नोंदणीकृत विक्री खत करून दुसऱ्या व्यक्तीस मिळकत देत असली तरीसुद्धा कायदेशीरदृष्ट्या जोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःला त्याची मालकी हक्क मिळत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती दुसऱ्याला मालकी हक्क देऊ शकत नाही.